विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. बघा, आज आपण पाहणार आहोत भूमिती या घटकामधील स्वाध्याय 13.3. बघा, यातलं पहिलं उदाहरण आहे, बरोबर 10:30 वाजता घड्याळातील 2 काट्यांमध्ये किती मापाचा कोन होईल. आता त्यासाठी आपण डोळ्यासमोर पहिल्यांदा घड्याळ आणूयात. बघा, हे जर घड्याळ आपण डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला माहीत आहे इथं 6 वर 12 आणि मी अगोदर मेन अंक असे काढून घेते. इथं 3 आणि इथं 9. इथं किती असतात 10 आणि इथं 11 आणि या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 2. आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर 10:30 वाजता बरोबर आहे. आता या ठिकाणी पण मी घेते 4 आणि 5. आता 10:30 म्हणजे काय येणार बघा असे बरोबर आहे. 10:30 वाजता म्हणजे काय येणार आहे हे असे होणार आहेत. मग या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की प्रत्येक घरामध्ये घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये नेहमी 30 अंशाचा कोन तयार होत असतो. किती अंशाचा कोन तयार होत असतो तर घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये नेहमी 30 अंशाचा कोन तयार होतो. आणि मग या ठिकाणी पहिल्यांदा याच्यामध्ये किती घरे आहेत ते बघूयात आपण. बघा 1 2 3 आणि 4 म्हणून 30 गुणिले 4 करायला. 30 गुणिले 4 किती आलं 120 अंश. आता या ठिकाणी पुन्हा 10:30 वाजलेत म्हणजे अर्धा भाग झालेला आहे आणि म्हणून 30च्या निम्मे घ्यायचे म्हणजे 30ला जर 2नी भागलं तर याच्यामध्ये येतात 15 अंश आणि हे 15 अंश याच्यामध्ये मिळवायचे. बघा 5 5 2 आणि 1 3 आणि 1 1 म्हणजे किती आलं 135 अंश. म्हणजे 10:30 वाजता घड्याळातील 2 काट्यांमध्ये किती मापाचा कोन होतो तर 135 अंश. बघा आता पुढचं उदाहरण. एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापांचे गुणोत्तर 8:3 आहे तर त्या कोनाचे त्याच्या पूरक कोनाशी गुणोत्तर किती. पहिल्यांदा आपण एक कोन x मानू. एक कोन x मानला की त्याचा पूरक कोन झाला x - 180 अंश आणि त्याचा कोटी कोन झाला x - 90 आणि पूरक कोनाचं कोटी कोनाच्या मापाशी गुणोत्तर दिले 8:3 म्हणजे 8/3. आता हे समीकरण आपण सोडवूया. त्यासाठी पहिल्यांदा तिरकस गुणाकार करूयात. फार तर मी आता हे 8x अगोदर 8ने ह्या छेदाला गुणते म्हणजे काय आलं 8x - 8 0 0 8 9 72 बरोबर 3 इकडे गुणते 3x - 3 0 0 18 3 54. आता x एकीकडे घेते म्हणजे काय आलं बघा 8x - 3x बरोबर हे -540 तसेच आणि हे ऋण 720 आहे ते इकडे येऊन झाले अधिक 720 म्हणजे काय आलं 5x बरोबर. आता 720 मधून 540 वजा करूयात. काय येते बघा 0 0 4 आणि 8 12 हातच्याला 1 आणि 7तून 6 गेले की 1 उरले म्हणजे x बरोबर काय आलं या ठिकाणी 5 त्रिक 15 3 उरले 5 सख 30 म्हणजे x बरोबर आलं 36. पण आपल्याला काय विचारले त्या कोनाचे त्याच्या पूरक कोनाशी. आता x हा कोन आला पण याचा पूरक कोन काय येणार तर 180 - 36. आता हे किती येते 4 आणि 6 6 आणि 4 10 हातच्याला 1 8तून 4 गेले 4 आणि 1 असे म्हणजे हे आलं 144 अंश हे त्याच्या पूरक कोणाचं माप आलं. मग आता या कोनाचं पूरक कोनाशी म्हणजे 36/144. आता दोघंही 18च्या पाड्यात आहेत. बघा काय येईल इथं 18 दोन्ही 36 18 8 44. पुन्हा बेनं भाग जातोय 2 1 2 2 चौक 8 म्हणजे आलं 1/4 आणि 1/4 म्हणजेच 1/4. मग आता बघा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी 1/4 हा बरोबर आहे. आता पुढे बघा आता उदाहरण 3. सोबतच्या आकृतीत पूरक कोनांच्या किती जोड्या आहेत. आता पूरक कोन आपल्याला माहिती आहे की ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते
त्यांना एकमेकांचे परस्परांचे पूरक कोण म्हणतात. मग आता या ठिकाणी बघा, ही जर मध्ये उभी रेष घेतली ही, तर हा एक कोण आणि हा एक कोण, ही एक जोडी तयार झाली. बरोबर आहे. कुठली? हा एक काटकोन आणि हा एक काटकोन, ही एक जोडी तयार झाली. त्यानंतर बघा, हा एक कोण घेतला तर हा त्याचा पुन्हा पूरक कोण आहे, म्हणजे ही दुसरी जोडी तयार झाली. बरोबर आहे. त्यानंतर आपण इकडचा हा घेतला, हा BOZ हा घेतला तर हा त्याचा पूरक कोण आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ही तिसरी जोडी तयार झाली. म्हणजे किती जोड्या तयार झाल्या बघा या ठिकाणी पूरक कोणाच्या, तर 1 2 3 जोड्या तयार झाल्या. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. आता चौथं गणित बघूयात आपण. आता चौथं गणित काय आहे बघा, एका कोणाचे माप त्याच्या काटकोनाच्या मापापेक्षा 90 कमी आहे. बघा चौथं उदाहरण, एका कोणाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 90 कमी आहे. आता काटकोनाचं माप किती असतं? 90 अंश. आता त्या कोणाचं माप कसं आहे? काटकोनापेक्षा 10 कमी आहे. म्हणजे 90 वजा 10 येणार. मग 90 वजा 10 आलं की काय आलं? 80 अंश. आणि 80 अंशाचा कोन हा कसल्या प्रकारचा कोन असतो? तर लघु कोन असतो. म्हणजे पर्याय 1 या ठिकाणी बरोबर आहे, लघु कोन. आता पाचवं उदाहरण सोडूयात आपण. एका कोनाचे माप त्याच्या कोटी कोनाच्या मापाच्या तिपटीपेक्षा 6 जास्त आहे. तर त्या कोनाचं माप किती? आता एका कोनाचं माप x मानू, त्याच्या कोटी कोनाचं माप होणार 90 वजा x. बरोबर आहे. आणि या कोनाचं माप त्याच्या कोटी कोनाच्या मापाच्या तिपटीपेक्षा म्हणजे याला 3 न आणि 6 जास्त आहे, म्हणजे याच्यात अधिक 6 मिळवूया. म्हणजे हे झालं त्या कोनाचं माप. आता आपण एक्सची किंमत काढू, म्हणजे त्या कोनाचं माप येईल. काय येते बघा आता या ठिकाणी, x बरोबर 3 0 0 3 9 27 वजा 3x अधिक 6. आता हे ऋण 3x आहेत, हे इकडं जर घेतले तर अधिक होणार आणि हा x आणि 3x मिळून झाले 4x. बरोबर. आता 270 अधिक 6 झाले 276. आता x बरोबर काय येणार? 4ने फक्त याला भागायचं. आता 4ने भागल्यावर किती येते बघा, 4 25 4 सख 24 आणि 3 उरले आणि 4 9 36. म्हणजे x किती आला? 69 अंश. म्हणजे त्या कोनाचं माप किती आलं? 69 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. आता 6वं गणित आहे बघा, एका कोनाचे माप 37 अंश आहे तर पूरक कोनाचे माप किती? आता आपल्याला माहिती आहे पूरक कोन म्हणजे कसं काय, तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग 180 अंशमधून त्या कोनाचं माप वजा करायचं. 37 अंश किती आलं बघा, 7 आणि 3 10 च्याला 1 81 143 अंश. म्हणजे पर्याय 3 या ठिकाणी बरोबर आहे. आता 7वं गणित बघा, एकच शिरोबिंदू नसलेल्या, बघा शिरोबिंदू एक नाही, दोन कोनांची मापे 35 अंश व 55 अंश आहे तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? दोन कोनांची मापं 35 आणि 55 आहेत. आता यांची बेरीज किती आहे बघा, 5 आणि 5 10ला 0 हातच्याला 1 आणि 5 आणि 4 9 90 अंश आले. म्हणजे ते कोन परस्परांचे कोटी कोन आहेत. तरी आपण दुसरे पर्याय अभ्यासू. ते कोन परस्परांचे संलग्न कोन आहेत. आता संलग्न कोन असण्यासाठी काय असावं लागतं, तर त्या दोन कोनांचा शिरोबिंदू एकच पाहिजे. पण इथं शिरोबिंदू एक नाही आणि म्हणून संलग्न कोन होत नाहीत. आता विरुद्ध कोनही होत नाहीत, कारण विरुद्ध कोनांची मापं समान असतात आणि इथे एकाचं 35 अंश आहे आणि एकाचं 55 अंश आहे. त्यामुळे ते परस्परांचे विरुद्ध कोनही नाहीत. बरोबर आहे. म्हणजे हाही पर्याय चुकीचा आहे. ते कोन परस्परांचे पूरक कोन आहेत, पण या दोघांची बेरीज 90 अंश येते, म्हणजेच ते कोटी कोन आहेत. कारण परस्पर पूरक कोनांच्या मापांची बेरीज किती अंश असते? 180 अंश. आणि म्हणून पर्याय 1 या ठिकाणी बरोबर आहे. आता 8वं उदाहरण बघा, एका कोनाचा पूरक कोन
व कोटिकोन यांचे गुणोत्तर 13:4 आहे. तर त्या कोनाचे माप किती? आता एका कोनाचा पूरक कोन म्हणले, म्हणजे एक कोन x मानला की त्याचा पूरक कोन झाला x - 180 आणि कोटिकोन काय झाला x - 90 बरोबर किती आहे 13/4 म्हणजे 13/4. आता हे समीकरण फक्त आपण सोडवायचं. आता काय येईल बघा, 4 जर इकडे गुणलं मी तर 4x - 4 18 चोक 72 म्हणजे 720 बरोबर 13x - 13 न 90 गुणलं की काय आलं 13 0 0 आणि 13 9 17 उदरशे बरोबर आहे. आता हे 4x आणि 720 आहे. आता 4x मी इकडं पाठवते म्हणजे काय येणार बघा, किंवा मी असं लिहिते 13x - 1170 बरोबर 4x - 72 म्हणजे काय आलं 13x - 4x पक्षांतर करायचं आता फक्त, आणि पक्षांतर करताना चिन्ह बदलतात. बरोबर इथं 720 आहे, हे ऋण 720 आणि हे ऋण आहेत ते इकडं झाले धन 1170. आता 13x मधून 4x गेले, उरले 9x बरोबर. आता 1170 मधून किती वजा करायचे आहेत आपल्याला या ठिकाणी 720. आता ती वजाबाकी आपण करूया तिथे बघा 1170 वजा 720 बघा 0 5 4 म्हणजे ही वजाबाकी आली 450 म्हणजे x बरोबर काय येणार आहे 9 5 45 आणि 9 0 0 कारण 9 इकडे गेला की भागिले जाणार म्हणून 9 ने याला भागायचं म्हणजे काय आलं या ठिकाणी उत्तर तर 50° म्हणजे पर्याय कुठला आहे बघा या ठिकाणी हे दुसरा जो पर्याय आहे बघा पर्याय 2 या ठिकाणी बरोबर आहे. त्या कोणाचं माप किती आलं 50°. बघा आता पुढे आता आपण पाहणार आहोत 13.4 स्वाध्याय 13.4 मधील उदाहरण. बघा त्यातलं आता पहिलं उदाहरण आहे एक कोन व त्याचा कोटिकोन. आता एक कोन पुन्हा x मानू, त्याचा कोटिकोन 90 - x झाला आणि यांचं गुणोत्तर आहे 1/2 म्हणजे 1/2. तर त्यांची मापे अनुक्रमे पुढीलपैकी कोणती. आता थोडंसं पर्यायावरनं जरी पाहिलं तरी चालेल 1 आणि 2 1/2 गुणोत्तर आलं पाहिजे. आणि इथं जर निरीक्षण केलं तर इथं काय आहे बघा 2/1 आहे 30 2 60 आणि इथं आहे बघा 1/2 म्हणजे 30 1 30 30 2 60. याचा अर्थ हे समीकरण तुम्ही सोडवूनही पहा पण 1/2 गुणोत्तर आहे म्हणजे पर्याय 4 या ठिकाणी बरोबर आहे. आणि जर समीकरण सोडवलं तर काय येईल बघा, समीकरण सोडवलं तर 2x बरोबर 90 - x बरोबर आहे. मग हा x इकडे आला की काय आले 3x 3x बरोबर 90 म्हणजे x बरोबर किती आले 3 त्रिक 9 9 3 0 0 x बरोबर आलं 3x 30x आणि 90 मधून हे वजा केले की 60 येणार म्हणजे पर्याय 4 या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं उदाहरण आहे घड्याळात 8:15 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोनाचे माप टिंब अंश असेल. तर आपण पहिल्यांदा या ठिकाणी एक घड्याळ काढूयात. बघा इथं 12 3 6 आणि 9. आता इथे आले 10 11 1 2 4 5 आणि इथे 8 आणि इथे 7. आता आपल्याला किती वाजता विचारले 8:15 म्हणजे इथे एक काटा येणार बरोबर आहे आणि इथे एक काटा येणार म्हणजे याच्यामधलं विचारलं आहे. आता हे जर पाहिलं तर याच्यामध्ये किती घरं येत आहेत बघा बरं या ह्याच्यामध्ये तर 1 2 3 4 आणि 5 किती घरं आहेत 5 घरं आहेत आणि 2 काट्यांमध्ये 30° कोन होतो म्हणून पहिल्यांदा करूयात 5 गुणिले 30° बरोबर आले 150° बरोबर आहे. आणि इथं आता 8.25 आहे 8.25 आहे म्हणजे पावभाग आहे म्हणून 30
30चा करायचा पावभाग म्हणजे 30 अंशाला गुणायचं 1/4ने. आता 1/4ने गुणलं की 30चा पावभाग करायचा. थोडक्यात किती आलं? 4 7 28, 2 उरले आणि 4 पंचे 20. 7.5 अंश आलं आणि ते याच्यामध्ये मिळवायचे 7 टिंब 5 अंश. म्हणजे किती आलं बघा? हे 5 अंश असेच 7 आणि 5 157.5 अंश. आता या ठिकाणी बघा हा पहिला पर्याय क्रमांक 4 हा 157.5 आहे म्हणजे हा पर्याय आहे बरोबर. आता तिसरं उदाहरण बघा. उदाहरण 3, एका कोनाचा पूरक कोन त्याच्या कोटी कोनाच्या 2.4/5 पट आहे. तर त्या कोनाचे माप किती? आता एक कोन पहिल्यांदा x मानू. त्याचा पूरक कोन काय येणार? 180 वजा x बरोबर त्याच्या कोटी कोनाच्या म्हणजे त्याचा कोटी कोन काय आला? 90 वजा x आणि त्याच्या 2.4/5 आहे. म्हणजेच काय येणार इथं? 5 दोन्ही 10, 10 आणि 4 14, 14/5 पट आला. आता हे समीकरण सोडवलं की आपल्याला त्या कोणाचं माप मिळते. आता 5 ना आपण इकडं गुणूयात. काय येईल बघा? 5 0 0 18 पंचे 90 वजा 5 x बरोबर. आता इकडं 14 न गुणूयात. 14 0 0 आणि त्यानंतर 14 गुणिले 9 करूयात. आता 14 गुणिले 9 किती येत आहेत बघा? पहिल्यांदा 9 चौक 36ला 6 हातच्याले 3 आणि 9 1 9 आणि 3 किती आले? 12 किंवा 14 9 26 असे वजा 14x पुढे आले 14x. आता हे समीकरण सोडवायचं म्हणजे काय येईल आता? हे ऋण 5x मी इथंच ठेवते असे. हे धन 14x ऋण 14x आहे तिकडं आल्यावर धन झाले धन 14x बरोबर 1260 वजा हे 900 इकडे गेल्यावर वजा होणार म्हणजे 900. मग आता 1260 मधून 900 वजा करूयात. किती आलं बघा? 0 6 9 3 12 हातच्याला 1 360. आता या ठिकाणी हे ऋण 5 आहेत आणि हे 14 आहेत म्हणजे इथं आले 9x. 9x बरोबर किती आलं? 360 अंश म्हणजे x बरोबर किती आलं? 40 अंश. म्हणजे बघा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. किती आहे? 40 अंश. आता पुढचं बघा. कोन ABC एकरूप कोन PQR आहे. PQR DEF एकरूप आहे. बघा पहिला कोन हा दुसऱ्या कोनाशी एकरूप आहे. दुसरा कोन हा तिसऱ्या कोनाशी एकरूप आहे आणि आपला गुणधर्म काय बघा? A बरोबर B, B बरोबर C असेल तर A बरोबर C असते. म्हणजे ABCचं माप आणि ह्या DEFचं मापसुद्धा समान असणार आहे. मग आता इथं काय म्हटले बघा? जर माप कोन PQR बरोबर 115 अंश तर कोन ABC हा कोन DEFशी एकरूप नाही हे विधान. आता आपण आत्ताच काय म्हणलो की हे दोन्ही कोन एकरूप असायला पाहिजेत. पहिला कोन दुसऱ्या कोनाशी एकरूप असेल, दुसरा कोन तिसऱ्या कोनाशी एकरूप असेल तर पहिला आणि तिसरा कोनसुद्धा एकमेकांशी एकरूप असतात. म्हणजे हे विधान असत्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. आता पुढे बघा. आता 5वं उदाहरण. पुढीलपैकी बरोबर किती वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये 30 अंशाचा कोन होईल? आता 30 अंशाचा कोन होईल हे विचारले आपल्याला बरोबर आहे. म्हणजेच त्या घड्याळाच्या कोनामध्ये एकच अंतर पाहिजे बरोबर आहे. म्हणजे हे जर आपण घड्याळ धरलं या ठिकाणी 12 9 तर 3 6 आणि 9 तर 30 अंशाचा कोन कधी होणार आहे? 7 वाजता तर काही होणार नाही. बघा इथं अजून मांडते मी 11 10 1 2 4 5 7 आणि 8. आता 7 वाजता म्हणलं तर बघा इथं एक काटा येईल आणि इथं एक काटा येईल. 30 अंशाचा कोन होणार नाही.
8 वाजता म्हणलं तरी इथं एक काटा आणि इथं एक काटा येईल, म्हणजे असे येतील, इथंही होणार नाही. आता 11 वाजता म्हणलं तर बघा, हे इथं एक काटा आणि इथं एक काटा येईल, म्हणजे दोघांमध्ये एकच घर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की तास काटा आणि मिनिट काटा या दोघांमध्ये नेहमी 30 अंशाचा कोन होत असतो, आणि इथं एकच घर आहे, एकच अंतर आहे, त्यामुळे 11 वाजता याच्यामध्ये 30 अंशाचा कोन होईल. म्हणजे पर्याय तिसरा बरोबर आहे. 6वं उदाहरण आहे, तास काटा व मिनिट काटा 12वर असेल तर त्यांच्यामध्ये टिंब अंशाचा कोन होईल. आता या ठिकाणी दोन्ही काटे एकमेकांवर असतील. दोन्ही काटे जर एकमेकांवर असतील तर किती अंशाचा कोन होणार आहे? 0 अंशाचा. म्हणजे पर्याय 4 हा या ठिकाणी बरोबर आहे.